सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे. त्यामुळे लहान मुलांवर चुकीचे संस्कार घडतायत. भारतीय संस्कृतीला या माध्यमांमुळे बाधा पोहोचते. माहिती प्रसारण मंत्रालयानं या माध्यमांना अधिक कठोरपणे लगाम लावावा अशी मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी 11 फेब्रुवारी रोजी संसदेत शून्य प्रहरामध्ये केली होती. त्यानंतर आत्तापर्यंत एकूण 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक केले असल्याची माहिती संसदीय कामकाज आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी दिली आहे. यूट्यूबवरील एका कार्यक्रमात यूट्यूबर रणवीर अहलाबादिया यांना आई आणि वडिलांसंदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत संवाद साधला होता. त्यामुळे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत संताप व्यक्त करत तात्काळ अहलाबादियावर गुन्हा दाखल करण्याची तसंच OTT प्लॅटफॉर्मवर अधिक निर्बंध आणण्याची संसदेत मागणी केली. या विषयाच्या अनुषंगानं संसदीय कामकाज आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी या संदर्भात 10 मार्च रोजी खासदार नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला आणि केंद्र शासन OTT प्लॅटफॉर्मवर अजून कडक निर्बंध आणण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. केंद्र सरकारनं माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत 25 फेब्रुवारी 2021 रोजी माहिती तंत्रज्ञान अंतरिम मार्गदर्शक तत्व आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता नियम 2021 याची अधिसूचना जारी केली आहे. या नियमांच्या भाग 3 मध्ये ऑनलाईन जनरेटेड कंटेंटच्या प्रकाशकांसाठी आचारसंहिता प्रदान केली आहे. सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे प्रतिबंधित असलेली कोणतीही कंटेंट प्रसारित करू नये. योग्य काळजी आणि विवेक बाळगावा आणि ते नियमांच्या अनुसूचीमध्ये दिलेल्या सामान्य निर्देशानुसार वयानुसार कंटेंटचे 5 श्रेणींमध्ये स्वयंवर्गीकरण करावं. मुलांसाठी वयानुसार अनुसूचित सामग्री प्रतिबंधित करण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मनं पुरेसं संरक्षणात्मक उपाय करावेत असे नियम असल्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी म्हटलं आहे.